My friends, in previous period, we have started unit number 3.4, Think Before You Speak. We have completed the warming up activities, and today we are going to learn about the lesson Think Before You Speak. You should open your books and see on the page number 81. Today we are going to read this lesson and explain this lesson. Therefore, you should open your book and see on the page number 81. Before start this lesson, we should discuss about the summary. We should discuss about the theme of this lesson and then start this lesson. This is the article, informative article, and this article is written by Benjamin Disraeli. Here in this lesson, in this article, he explained man has 2 ears and 1 mouth because he must listen more, he must hear more and talk less. Therefore, the nature has a gifted 2 ear and 1 mouth. Our ears are like pipes, are like funnels. They are open all the time. But mouth, this mouth has a 2 walls, 2 fences. The first fence is the row of the teeth and the second fence is the 2 lips. Here, once we say something, we can't take it back. We must carefully say something, must think, and then we speak. Here, another one philosopher told here, the Socrates, the wisest man, who told that his disciple to speak only while necessary, otherwise you will not speak. मित्र हो, या पाठामध्ये आपणाला एक मेसेज दिलेला आहे, एक संदेश दिलेला आहे. ब्रिटिश स्टेटसमॅन जो होता बेंजामिन डिझरेली, या बेंजामिन डिझरेली यानं एक मेसेज दिलेला आहे या पाठामधून की निसर्गानं आपणाला 2 कान दिलेले आहेत आणि एकच तोंड दिलेलं आहे. काय हेतू असावा त्याचा? की आपण जास्तीत जास्त ऐकावं आणि कमीत कमी बोलावं. कारण एकदा आपल्या तोंडामधून एखादा शब्द पडला तर आपण तो मागे घेऊ शकत नाही, तो परत घेऊ शकत नाही. आणि म्हणून अतिशय विचारपूर्वक आपण बोलावं, 2दा विचार करावं आणि मगच आपण बोलावं, असं या पाठामध्ये इथं सांगितलेलं आहे. तर आता आपण पान नंबर 81 वरती दिलेला जो पाठ आहे तो आपण पाहूया. नाउ ऑन पेज नंबर 81, थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्यापूर्वी विचार करा. मॅन वॉज मींट टू लिसन मोवर अँड टॉक लेस. म्हणजे मानवानं अधिकात अधिक ऐकावं आणि तो कमीत कमी बोलावं. That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, आणि म्हणूनच एक थोर ब्रिटिश मुत्सद्दी बेंजामिन डिझरेली यानं म्हटलेलं आहे की नेचर हॅज endowed man with 2 ears and 1 mouth. endowed, gifted, देणगी देणे. आणि म्हणूनच निसर्गानं मानवाला 2 कान दिलेले आहेत आणि 1 तोंड दिलेलं आहे. Therefore, nature has gifted to the man 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less,
असं असतं तर कसं झालं असतं, इफ द मॅन वॉज टॉक मोवर अँड लिसन लेस. जर मानवानं अधिक बोलावं आणि कमी ऐकावं असं जर असतं तर कसं झालं असतं. आता इथं एक वाक्य दिलेलं आहे बघा, मॅन वॉज मीन्ट टू टॉक मोवर अँड लिसन लेस. Man was want to talk more and listen less. In this sentence, you should find out the infinitive form. Find out the infinitive form. या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप कोणतं दिलेलं आहे हे ओळखा असं सांगितलेलं आहे. टू टॉक इज द इन्फिनिटिव्ह फॉर्म इन दिस सेंटेन्स. असं जर असतं तर मानवानं अधिक बोलावं आणि कमी ऐकावं असं जर असतं तर निसर्गानं काय केलं असतं, ही वुड हॅव टू माउथ्स. ही वुड हॅव टू माउथ्स अँड ओनली वन इयर. त्यानं काय केलं असतं, निसर्गानं दोन तोंड दिले असते आणि एकच कान दिलं असतं. म्हणजे जास्त बोलायचं आणि कमी ऐकायचं असं जर करायचं असतं तर दोन तोंड आणि एक कान असं निसर्गानं किंवा देवानं दिलं असतं. ही वुड हॅव टू माउथ्स अँड ओनली वन इयर. इमॅजिन. इमॅजिन कल्पना करा. इमॅजिन हाऊ वी वुड हॅव लुक्ड. कल्पना करा आपण कसं दिसलो असतो. अँड हाऊ स्ट्रेंज विथ टू माउथ्स ऑन द टू साइड्स. किती विचित्र. स्ट्रेंज, स्ट्रेंज म्हणजे विचित्र. किती विचित्र आपण दिसलो असतो बरं. दोन्ही बाजूला दोन तोंड अँड ओनली वन इयर. टू माउथ्स ऑन द बोथ साइड्स अँड वन इयर ॲट द सेंटर. मध्ये कान आणि दोन्हीकडं दोन तोंड. असं असतं तर किती विचित्र दिसलो असतो आपण. एखाद्याला असं जर देवानं दिलं आणि तो जर वर्गात आला तर आपण त्याच्याकडं माणूस आला म्हणून बघू का. दोन्हीकडं दोन तोंड आहेत आणि मध्ये त्याचं कान आहे तर विचित्र दिसेल तो मानव. लक्षात आलं. हिअर इन धिस पॅसेज डेझरेली gave a message to man, talk less and listen more. Understand the first paragraph. In this first paragraph, man should talk less and listen more. Why? Because nature has gifted to a man one mouth and two ears. Therefore, we should talk less and listen more. Understand? Now we are going to learn the second paragraph. Look in your book. And mind you, आणि लक्षात घ्या, the ears are like funnels. Funnels, that means the pipes. Our two ears are like funnels. आपले दोन कान म्हणजे एखाद्या रिकाम्या पाईप सारखा आहेत, नरसाळ्यासारखा आहेत ते. ओपन ऑल द टाइम. वी कॅनॉट क्लोज आवर इयर्स. आपण आपल्या कानाला बंद करू शकत नाही. जसं बोलणं बंद करू शकतो. तोंड मिटलं, दोन ओठ आपण मिटले की बोलणं आपलं बंद झालं. तसं आपण कानाला नाही करू शकत. दे ऑलवेज ओपन. अँड देअरफॉर हिअर said that our ears are like funnels, like pipes, empty pipes, open all the time. कायमचंच ओपन असणारं आपले दोन्हीही कान असतात.
There is no door with which you can close them. त्याला दरवाजे नाही आहेत की आता आपल्याला ऐकायचं नाही, इंग्रजीचा तास आहे, नको आहे आपणाला ऐकायचं, आपण बंद करूया, असा आपण दरवाजा बंद नाही करू शकत. Our ears are like funnels. Whereas याच्या उलट काय होतं, if you have to speak even a single word, if you have to speak a single word, एखादा शब्द जरी तुम्हाला बोलायचा असेल तरी सुद्धा word must pass through two walls, two fences. Fence कुंपण, walls भिंत. एखादा शब्द जरी आपणाला बोलायचा असेल तरी दोन भिंती त्या शब्दांना ओलांडून यावं लागतात, दोन कुंपणावरून उडी मारून त्या शब्दाला यावं लागतं. तसं कानाचं नाही, त्याला दरवाजा नाही, कुंपण नाही, भिंत नाही, आपण कधीही ऐकू शकतो, पण तसं तोंडाचं नाही. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through two walls, two fences, TWO2 दोन, TOO2 सुद्धा, TO2 कडे. टू उच्चार किंवा प्रोनाउन्सिएशन सेम असलं तरी सुद्धा त्याचे स्पेलिंग, त्याचे अर्थ निरनिराळे आहेत. There is firstly the fence of the two rows of teeth. The first fence, if we want to speak a word, a single word, it has two walls, two fence. The first wall or the first fence is our teeth. The two rows, दोन रांगा of the teeth, आपल्या दातांच्या दोन ओळीमधून त्या शब्दाला बाहेर पडावं लागतं. This is the first wall. And the second wall, there is secondly the fence of the two lips. आणि दुसरं ह्या दोन लिप्स, हे दुसरी वॉल. म्हणजे एक शब्द बोलायचा झाला तर ह्या दोन फेन्सना, या दोन वॉलना भेदून त्याला पुढे यावं लागतं, शब्दाला पुढे यावं लागतं. Before a word can be spoken, it has to pass, it has to pierce, to pass ओलांडून जाणे, to pierce भेदून जाणे, त्यामधून घुसून जाणे. pierce, PIERCE, pierce. Write down this word. भेदने. It has to pierce through these two walls. म्हणजे आपल्या शब्दांना या दोन भिंतींना भेदूनच जावं लागतं. Through these two fences, दोन कुंपणांच्या मधून त्याला जावं लागतं. फेन्सेस, फेन्सेस म्हणजे कुंपण. फेन्स कुंपण. Therefore, आणि म्हणून, we must think at least twice. आणि म्हणून आपण बोलण्यापूर्वी कमीत कमी दोनदा विचार करावा आणि मग आपण बोलावं. We must think at least twice.
Identify the modal auxiliary. We must think at least twice. कमीत कमी आपण 2 वेळा विचार करून आपण बोलावं. बिफोर वी अटर अ वर्ड. अटर व्यक्त करणे, बोलणे. UTT. Modal auxiliary. Understand the second paragraph. In this second paragraph, ears are compared with the funnels because they are always open. They are all the times open and there is no door we can close them, and that is why we can listen more. Whereas if we can speak even a single word, the word must pass through the 2 walls. The first wall is the 2 rows of our teeth and the second fence of our 2 lips. And so we listen more and talk less. आणि म्हणूनच आपण अधिकात अधिक ऐकावं आणि कमीत कमी बोलावं असं दुसऱ्या उतार्यामध्ये इथं सांगितलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू लर्न द थर्ड पॅरेग्राफ. लुक इन युअर बुक. A very wise man once remarked that. एक अतिशय शहाणा माणूस एकदा बोललेला आहे, एकदा म्हटलेला आहे की that of the unspoken word you are a master. Unspoken word you are a master. You are the owner of the unspoken words. तुमच्या मनामध्ये विचार आहे पण तुम्ही बोलत नाही आहे, बोलला नाही आहे, तर तुम्ही त्या शब्दाचे मालक आहात. जो शब्द तुमच्या ओठातून बाहेर पडला नाही त्याचे तुम्ही मालक आहात. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. आणि तो विचार आला, तो विचार तुमच्या ओठामधून बाहेर पडला, एकदा बाहेर पडला म्हणजे तुम्ही त्याचे गुलाम झालात. स्लेव. SLAVE. स्लेव मीन्स गुलाम. Once you have spoken a word, you cannot get it back. Once your word spoken come out from your mouth, you cannot take it back. Like a arrow. बाण एकदा भात्यातून बाहेर पडला की परत आपण त्याला बोलवून घेऊ शकत नाही. तसंच सेम वी कॅनॉट टेक इट बॅक आवर वर्ड्स. आपण बोललेले शब्द परत घेऊ शकत नाही. सो वी शुड look here. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will. Do what you will. काही केलं तरी ते शक्य नसतं. परत शब्द घेणं अशक्य असतं. Therefore, आणि म्हणून you must be very careful about the words that you speak. आणि म्हणून तुम्ही अतिशय काळजीपूर्वक काय केलं पाहिजे, बोललं पाहिजे. You must be very careful about the words that you speak. तुमच्या तोंडामधून जो शब्द बाहेर पडतो त्या शब्दाविषयी तुम्ही अतिशय जागरूकपणे काळजीपूर्वक think twice before you speak. दोनदा विचार करून मगच तुम्ही तो शब्द बोललेला बरा. Once the word has left your lips, once
द वर्ड्स लेफ्ट इन युअर लिप्स, एकदा का तो शब्द तुमच्या ओठामधून बाहेर पडला, यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. तुम्हाला तो शब्द परत घेणं अशक्य असतं. तुम्ही शक्यच नाही की तो शब्द तुम्ही परत घेऊ शकता. हिअर वी आर इन दिस पॅरेग्राफ द रायटर told that we are a master of unspoken word and slaves of the spoken words. Therefore, we must very carefully about our words. We must think twice before we speak. We can't get it back. आणि म्हणून आपण काळजीपूर्वक आपले शब्द वापरले पाहिजेत. दोनदा आपण विचार केला पाहिजे. एकदा तोंडातून बाहेर पडलेला शब्द आपण पुन्हा घेऊ शकत नाही. पॅरेग्राफ नंबर 4. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स? मग न बोललेले शब्द म्हणजे काय असतात ते बघा आता. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. दे आर थिंग्स, ती अशी एक गोष्ट असते की ते तुम्ही बोलू इच्छिता. यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड. पण ते न बोलता ते तसेच राहिले, तुमच्या डोक्यामध्ये ते शब्द तसेच राहिले. ॲज थॉट्स इन युअर माइंड, तुमच्या मनामध्ये आलेला विचार तसाच राहिला, न बोलता तुम्ही बोलू शकला नाही. त्याला आपण काय म्हणतो? अनस्पोकन वर्ड असं म्हणतो. मनात आहे, विचार आलेला आहे, पण तो ओठातून बाहेर पडलेला नाही. But remain unsaid as thoughts in your mind once you have put the thoughts into words. एकदा का तुमचे विचार शब्दामध्ये रूपांतरित झाले, ओठामधून बाहेर पडले. Once the words have left your lips. लिव निघून जाणे, लेफ्ट भूतकाळ झाला, बाहेर पडला. एकदा का तो शब्द बाहेर पडला, you cannot change them. You cannot change them. त्याला तुम्ही बदलू शकत नाही. आता या वाक्यामध्ये यूज अनएबल टू असं वाक्य वापरा बघूया. यू कॅनॉट चेंज देम. यूज अनएबल टू. आता कॅनॉट दिलेला आहे इथं. कॅनॉट काढायचं आणि त्याच्याऐवजी आपण काय वापरू? अनएबल. आता इथं यू हा कर्ता दिलेला आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, त्यामुळं आपण काय घेतो? यू आर अनएबल टू चेंज देम. यू आर अनएबल टू चेंज देम. असं वाक्य होईल ते. और कंट्रोल देम, किंवा त्यांना नियंत्रित करू शकत नाही. एकदा भात्यातून बाण सुटला तर आपण त्याला कंट्रोल करत नाही किंवा बदलू शकत नाही. And therefore the writer said that we are the master of unspoken words and slaves of spoken words, because we cannot take it back, we cannot get it back. Therefore we must think twice before we speak. Next paragraph. A young man went to his spiritual teacher. Here is a simple story. Here is one simple story
अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. वेंट पास्ट वर्ब ऑफ गो. गोचा पास्ट वर्ब तिथं दिलेला आहे, भूतकाळी रूप दिलेलं आहे वेंट असं. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. स्पिरिच्युअल आध्यात्मिक, टीचर शिक्षक गुरु. एक तरुण माणूस आपल्या आध्यात्मिक गुरुकडे गेला. एक छान गोष्ट सांगितलेली आहे इथं. म्हणजे बोलणं किती महत्त्वाचं, विचारपूर्वक बोलणं हे किती महत्त्वाचं असतं. एकदा बोललो आपण की परत तो शब्द घेता येत नाही, हे इथं सांगितलेलं आहे बघा. अ यंग मॅन वेंट टू हिज स्पिरिच्युअल टीचर. आध्यात्मिक गुरुकडं एक तरुण गेला. अँड सेड, आणि तो काय म्हणाला, आय हॅव स्पोकन अ व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. मी काय केलेलं आहे, अतिशय कठोर. हार्श, हार्श म्हणजे कठोर. अँड अनकाइंड, अनकाइंड म्हणजे निर्दयी. वर्ड्स म्हणजे शब्द. मी अतिशय कठोर आणि निर्दयी असे शब्द वापरले आहेत, बोललेले आहेत. कोणाला? टू माय फ्रेंड. टू whom the young man said, to whom I said harsh and unkind words, to my friend. मी माझ्या मित्राला असे शब्द वापरलेले आहेत. आता हे वाक्य कोणत्या काळामध्ये आहे? आय हॅव स्पोकन अ व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स. कोणत्या काळामध्ये आहे हे? पूर्ण वर्तमान काळामध्ये वाक्य दिलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिलेलं आहे. If you will ask, change it into past perfect tense. How you will change it? त्याचं रूपांतर तुम्ही कसं करणार? ह्याव, त्या वाक्यामध्ये दिलेलं ह्याव काढायचं आणि तिथं हॅड टाकायचं. एवढाच बदल करायचा, म्हणजे ते वाक्य काय झालं? पूर्ण भूतकाळी रूप झालं. बघा इथं वाक्य दिलेलं आहे, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श वर्ड. I have spoken very harsh word. हे कोणत्या काळातलं आहे? पूर्ण वर्तमान काळातलं आहे. त्याचं चेंज इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करा. इथं फक्त हॅड वापरलं आणि बाकीचं वाक्य आहे तसं लिहिलं, ते पूर्ण भूतकाळात झालं. Here one story told about a young man. He went to his spiritual teacher and said to this teacher, I have spoken, I have used words, very harsh and unkind words to my friend and he is deeply hurt. आणि तो खूपच दुखावला गेलेला आहे. डीपली हर्ट म्हणजे दुखावला जाणे. ही इज डीपली हर्ट. आय एम अफ्रेड, मी घाबरलेलो आहे. आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. लूज, लॉस्ट. आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. त्याची मैत्री, फ्रेंडशिप जी आहे ती तुटण्याची भीती मला वाटते आहे. का? तोंडामुळं, अविचारानं बोलल्यामुळं. कारण का? मी त्याला खूप कठोर आणि निर्दयी शब्द वापरल्यामुळं. आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. हाऊ कॅन आय मेक अ अमेंड्स. अमेंड्स दुरुस्ती. अमेंड्स म्हणजे दुरुस्ती करणे किंवा इम्प्रूव्हमेंट करणे, सुधारणा करणे. आता ह्यामध्ये मी काय सुधारणा करू? मी काय करू आता? माझा प्रिय मित्र आहे, त्या प्रिय मित्राला मी नको नको ते बोललो विचार न करता, आणि आता त्या प्रिय मित्राची मैत्री तुटण्याची भीती मला वाटू लागलेली आहे. मी काय करू? मला सल्ला द्या.
he wanted to take advice from a wise teacher, from a spiritual teacher, because of he used a harsh and unkind words to his friend. What can I do now? आता मी काय करू? Last paragraph in this passage. The wise teacher gave him a fresh sheet of a blank paper. He was a wise teacher. तो हुशार शहाणा माणूस होता. He gave a blank paper. He gave a young man a blank paper and a pen. He gave a pen, blank paper and pen, and asked him, said him to the young man, write down on this paper all the harsh things. Write down all the harsh words you have spoken to your friend. जे जे काय तू बोललायस कठोर शब्द ते सगळे या पेपरवरती तू लिहून काढ. या पेपरवरती लिहून काढ असं त्यानं सांगितलं. You said him. The young man did as he was told. तो तरुण माणूस ज्या पद्धतीनं तो सांगितलेला होता त्या पद्धतीनं त्यानं ते केलं. And showed the paper to the teacher. आणि मग लिहिल्यानंतर त्यानं तो पेपर त्या शिक्षकांना दाखविला. The remaining story of this we will see tomorrow. Thank you.